झी मराठी, चर्चा ही होणारच. आज आपण आलोय मिंचे इथं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष केंद्रित केलेल्या कंबोज जिल्हा परिषद मतदारसंघात जनस्वराज्य पक्षाचे उमेदवार असणाऱ्या शीतल प्रवीण यादव यांनी प्रचारात आघाडी घेतली असून जशी प्रचारात आघाडी घेतली तशी उमेदवारी खेचून आणण्यात प्रवीण यादव यशस्वी झाले. परिणामी बघता बघता सावकारांनी संदेश दिला आणि जनस्वराज्यच्या प्रचार यंत्रणा सक्रिय होऊन आज प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शीतल वहिनींनी आघाडी घेतल्याची दिसत्या. नेमकं जनस्वराज्य पक्षाची मिळालेली उमेदवारी कंबोज जिल्हा परिषद मध्ये असणाऱ्या प्रवीण यादवांचं कार्य याबद्दल आपण काय सांगाल? नाही, प्रवीण अण्णांच्या माध्यमातून कुंभोज मतदारसंघामध्ये भरपूर विकास झालेला आहे. पण ही जी माणसं आहेत ना आणलेली, ही आमची ओरिजिनल माणसं आहेत, नारळाच्या बागेची ओरिजिनल माणसं आहेत. आम्ही डुप्लिकेट माणसं कोण आणलेली नाहीत, कारण का पैसे देऊन आम्ही कोणाला ओरिजिनल माणसं आमची इथे. पैसे देऊन मला काय कळालं नाही, काय म्हणलं नेमकं? नाही, म्हणण्याचा उद्देश काय, ही जी माणसं आहेत ही आमची ओरिजिनल पक्षाचं काम करणारी ओरिजिनल माणसं आहेत. आम्ही भाड्यानं माणसं आणलेली नाहीत. म्हणजे भाड्यानं कोण आणायले? नाही, विरोधी आहेत ते भाड्यानं लोक आणालेत. आणायला लागले. हा, नेमकं अजेंडा काय असेल या निवडणुकीतला? नाही, अजेंडा 100% आपला नारळाच्या बागाचा विजय 100% असेल. कसं कसं? 100% आपला विजय हा निश्चित आहे आणि विजय निश्चित 100% आहे. कसं कसं? सावकर सांगतील तसं? नाही, सावकर सांगतील तसं. तसं तुमच्या बेंडवडे गावची आजची परिस्थिती काय आहे? काय म्हणते वातावरण? भेंडोडे गावात एक नंबर प्रवीण अण्णाच राहणार. किमान 70% मतदान प्रवीण अण्णांना होणार. आणि भेंडोडे गावात जी आता भाड्यानं प्रचार यंत्रणा चालू आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे. भाड्यानं म्हणजे कोण करायला? भाजप आहे, काँग्रेस आहे. असं कसं काय आरोप करू शकता आपण? चला स्पष्टच बघा, चला गावातली किती आहेत आणि बाहेरली किती आहेत. रोज 50 गाड्या जर बाहेरले येत असतील तर या कुठल्या येत असतील? नेमकं आता भेंडवड्यातली विकास कामाबाबत आपण काय सांगाल? विकास कामाबद्दल पूर्ण समाधानी आहे. राहिलेला विकास काम जर पूर्ण करायचं असेल तर प्रवीण अण्णाशिवाय पर्याय नाही. नाही, नक्की नक्की. टाईट मतदान यंत्रणा काय फुल टाईट आहे. टाईट आहे. ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी विजय संपला. प्रवीण अण्णा म्हणजे विकास काम. हा? प्रवीण अण्णा म्हणजे विकास काम. पुढे एक जरा. प्रवीण अण्णा म्हणजे प्रवीण अण्णा म्हणजे विकास काम. विकास काम असेल तिकडे प्रवीण अण्णा. पण आता शीतल वहिनी भरायला शीतलोनी म्हणजेच प्रवीण अण्णा. सगळं एवढं मोठा मतदारसंघ असताना तुमच्या मिंचवाल्यासनीच का प्रत्येक संधी? विकासाचं काम करणारा माणूस प्रवीण अण्णा. प्रत्येकाच्या घरी घराघरातून जाऊन पोहोचून सगळ्यांच्या अडचणी काढणारा माणूस. सामान्य जनतेतून माणूस प्रत्येकाच्या घरात जाणारा माणूस म्हणजे की प्रवीण अण्णा. पण आज विरोधक म्हणतात की स्थानिकच्या उमेदवाराला प्राधान्य द्या. स्थानिक काय नाही, काम करणाऱ्याच्या विकासाच्या मागे जनतेनं राहावं. एवढं मोठं कुंभोज असताना 12,000 मतदान आणि 4,000 लोकसंख्येच्या गावाला उमेदवारी नाही, काय कामाचा माणूस, गावचा माणूस, भागचा माणूस नक्की 100%. हा, बोला. तुम्ही म्हणता नाही, प्रत्येक जण मिंच गाव बारका आहे, हा. मान्य आम्हाला. इथं मातंगुरु आमदार झाले सुरुवातीला आरक्षण पडल्यावर, सुरेंद्र देसाई, पुन्हा दत्ता गाडगे इथंच नाही भुनकीत जाऊन निवडून आले, टोपत आले निवडून. आणि प्रवीण यादव असा आहे माणूस, सावकर कोणा नाही त्याला उमेदवार त्याला निवडून आला, काळ्या दगडावर पांढरे रेग आहे. मिंचेकर बी ह्याच गावचे का? हा बघा, हा मिंचेकर कुठले इथले. आणि काय सांगू, दत्ता तर 3 मतदारसंघात आला दत्ता गाडगे. बर. आणि कोणी उमेदवार दिली कोणी दिली. म्हणजे कुंभोज जिल्हा परिषद मला काय कोंबडला नाव ठेवाय नाही. कोंबडचा सुद्धा आम्ही अरुण पाटीलला निवडून दिलाय. कुंभोज मतदारसंघात जेवढी मातबर आहेत तेवढी सगळी मिंचाचीच आहेत. तसं नाही, काम करणारी माणसं आहेत. मातबराचा इथं काही संबंध नाही. काम करणारी, काम करणाऱ्या माणसाला मतदान देतोय. माणसं हुशार आहेत. तुम्ही प्रवीणांना फार चुली पात्र केला, कोणाच्या आड्या अडचणी सगळ्या सोडवल्या. आम्ही सुद्धा उलट होतो मागल्या पावटी. ऐका, आता आम्हाला म्हणतात तुम्ही इकडे आला ते बरं झालं, तुमची शेती इथे. आणि ऐका, आणि आम्ही ज्या वेळेला प्रचार करायला जातोय तर बाहेरच म्हणतात प्रवीण अण्णा कुठे सांगा असं म्हणतात. काय सरपंच साहेब, काय वातावरण काय म्हणतंय? वातावरण अतिशय चांगलं आहे. 100% आमच्या गावातलं मिंचे गावातलं मतदान होणार आहे. आणि प्रत्येक गावातलं 90% मतदान होणार आहे प्रवीण अण्णाला. तर कुठल्या कामाच्या विकासातनं होणार आहे. काम जे अण्णाचं आहे ते कुठला जात पात विरोध पार्टी असं नाही, सगळ्या पक्षांचा आशीर्वाद घेणारी अण्णा आहेत, सगळ्या पक्षाची. आणि सगळ्या पक्षाची माणसं जरी त्यांच्यावर फिरत असतील तर ते आम्हाला मतदान निश्चित करणार आहे. आणि सावकर साहेबांनी जे आम्हाला हे दिलं विश्वास की प्रत्येकाच्या लोकांचं ह्याला मत होते का त्याला तिकीट देतोय असं समर्थ होता. तर अण्णा सावकरनी काय केलं, प्रत्येक गावातलं हे घेतलं, लोकमत बघितलं, कुणाला तिकीट द्यावं काय घ्यावं चाचणी घेतली
आणि चाचणी घेतल्यानंतर लोकांनी त्यांना रिपोर्ट दिला सावकर साहेब प्रवीण यादवलाच तिकीट दिलं पाहिजे असं त्या लोकांच्यातनं झालं. आणि त्यामुळे त्यांनी सावकरनी जाहीर सुद्धा केलं ह्याला नारळ फोडाय कोचीला आल्यानंतर की 100% मला त्यांच्यातनंच रिपोर्ट मिळाला जनतेतनं की प्रवीण यादव तळागाळात लोकांच्या पात्र पोहोचलाय असं निश्चित झाल्यानंतर सावकरनी तिकीट आम्हाला दिलेलं, नाहीतर कुंभजलाच तिकीट गेलं असतं. तर ह्यांच्या लक्षात आलं तो काम करणारा माणूस आहे, तळागाळात आहे, जनतेपात्र पोहोचलाय. कोरोनाच्या काळात त्यांनी सहकार्य केलेला आहे, पाण्याचे प्रश्न सोडवलेले आहेत, रस्त्याचे प्रश्न सोडलेले आहेत, दवाखान्याचा प्रश्न आहे, कोण आजारी पडला काही असेल तर प्रत्येक कोण माती असेल बरसा असेल जावळ असेल संपूर्ण लोकांच्या मध्ये मिसळलेले आहेत. अण्णा हा भला आता 4 वर्षी प्रशासक होतं तर प्रशासक असताना सुद्धा अण्णा गाव सोडली नाही, मतदारसंघ सोडला नाही आणि शाळेत सगळी काम केली. मागल्या शिवसेनेत निवडून आले की. का जनस्वरातनं जसा प्रभाव लोकांनी सांगितलं अण्णा तुम्ही आता जनस्वरात जायला लागतं या. बरं. मग त्यावेळेला अण्णांनी लोकांचं लोकमत बघितलं आणि सावकरनं तिकीट दिलं, त्याला विश्वास ठेवून नारळाची बाग आहे त्याला मतदान करायला सगळ्या लोकांना आवाहन केलं सावकरने. केलं? हा. काय म्हणतोय कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघ? आदरणीय विनायकरावजी कोरे सावकर साहेबांनी जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या माध्यमातून प्रवीण अण्णांना या ठिकाणी शीतलवहिनींना उमेदवारी दिलेली आहे. आदरणीय प्रवीण अण्णांचं गेल्या 8-9 वर्षातलं काम त्यांच्या 5 वर्षातल्या जिल्हा परिषदेच्या काळात आणि त्याच्यानंतरच्या प्रशासन काळात सुद्धा अण्णांचा असलेला जनसंपर्क, त्यानंतर विकास कामं वेगवेगळी प्रत्येक गावामध्ये अण्णांनी विकास काम केलेलं नाही. सगळ्या प्रत्येक गावात वेगवेगळं मोठं काम, आता तुमच्या कुंभोज सारख्या गावामध्ये सुद्धा आरोग्याचं 3 कोटीचं काम केलेलं आहे, वेगवेगळे रस्ते केलेले आहेत, लोकांच्या सुखदुःखामध्ये अण्णा कायमच सामील झालेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवतीर्थ या ठिकाणी मिंचे गावात आमच्या साकारलं, अतिशय सुंदर शिवतीर्थ प्रवीण अण्णांच्या सारख्या माणसांच्या ध्येयवेडामुळं हे काम झालेलं आहे. आणि संपूर्ण या कुंभोज मतदारसंघात त्यांचा असलेला कामाचा संपर्क, त्यांचं लोकांची असलेली नाळ ही सगळं विचारात घेता आदरणीय विनायकरावजी कोरे सावकर साहेब, आदरणीय आमदार बापू यांच्या माध्यमातून या भागात असलेला जनस्वराचा प्रभाव बघता आदरणीय शीतलवहिनी आणि या ठिकाणी पंचायत समिती दोन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील याची खात्री आहे आम्हाला. कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात मिंचे गावची एक वेगळीच ओळख आहे. मातंगुरजी याच गावचे, डॉक्टर सुजित मिंचेकर याच मातीत घडले, कैलासवासी दत्ता गाठगे याच मातीतून बरेच वर्ष जिल्हा परिषद झाले. परिणामी याच मातीतून जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव यांचा कार्यकाल झाला. याच मातीनं पुन्हा एकदा शीतलताई यादव यांना उमेदवारी दिली. परिणामी एकेकाळी महाविकास आघाडीचं नेतृत्व करणारे किरण माळी सुद्धा हे मिंचे गावचे सुपुत्र आहेत. परिणामी जिल्हा परिषद मतदारसंघ किती जरी मोठा असला तर या मातीला वेगळा गुण आहे. समाजकारणाचा, राजकारणाचा एक वसा निवारसा असणारी मिंच्याची माती नक्कीच शीतल यादव यांना विजय करून सावकारांना एक आगळ्याने वेगळी भेट दिला असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. विनोद शिंगे, कॅमेरामन प्रमोद सपकाळ, सावर्डे.